संवादमध्ये आपलं स्वागत. त्या अगोदर इंजिनियर असलेला मनुष्य अचानक मंत्र आणि मंत्राद्वारे काही गोष्टी करू पाहतो म्हटल्यावर तुम्हाला विरोध झाला की नाही? नाही, घरातनं एक तर आजारी म्हणजे डॉक्टरांच्याकडे किती वेळा जायचं? नाही, घरातनं नाही, बाहेर म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली नाही, तेव्हा. प्रॅक्टिस म्हणजे माझ्याकडे लोक यायला लागले. हं, मला काही घ्यायचं नाही, काही द्यायचं नाही. हं, म्हणजे माझ्या खिशातलं काही काढून मी कुणाला देत नाही हं, किंवा त्यांच्याकडनं मी काही घेत नाही. हं. आम्ही एवढंच सांगतो की हे आपलं जुनं शास्त्र आहे आणि याच्यावर अक्षरशः कॅन्सर. पण मग तुम्ही करता कसं? प्रक्रिया काय आहे? प्रक्रिया म्हणजे पत्रिका बघायची. हं, पत्रिकेत जर काही दोष असतील हं, तर ते दोष घालवण्यासाठी काय करायचं, किंवा ज्याला आपण आराध्य दैवत, आराध्य वृक्ष हं, हे जे तुमच्या पंचांगात दिलेलं आहे अवकडा चक्रामध्ये, हं, की प्रत्येक राशीच्या माणसाचं हं, त्या त्या नक्षत्राप्रमाणे हं, एक आराध्य दैवत सांगितलंय, हं, एक आराध्य वृक्ष सांगितलंय. हं, आता हा वृक्षाची जी सांगड आहे हं, ती अशी आहे की अणुरेणूंपासनं वजन माप आणखीन लेंथ हे ह्याच्याशी जी आमची काही कोष्टकं बसवली आहेत जुन्या लोकांनी, हं, त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण म्हणतो की पृथ्वी हा एक बारीक स्पॉट आहे हं, विश्वामधला. हं, विश्व एव्हर एक्सपांडिंग आहे. हं, त्यामुळे पृथ्वीची तुलना करता जस्ट वन पॉइंट. आमच्या लोकांनी एक परीघ म्हणजे 360 अंश हं, हे काढलं. तुमचं आयुष्य ॲज इफ यू कम्पेअर विथ द लाईफ ऑफ युनिव्हर्स, हं, इट्स अ फ्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन. किती वेळा लावाल तेवढे. हं, म्हणजेच थ्रू आउट युअर लाईफ द प्लॅनेटरी पोझिशन रिमेन्स मोर ऑर लेस सेम. हं, आम्ही काय म्हणतो की आम्ही पृथ्वी स्वतःभोवती फिरतीये, हं, सूर्याभोवती फिरते. हं, तुम्ही फिरत असताना, पृथ्वी फिरत असताना तुम्ही फिरता त्याच्याबरोबर. हं, जन्माच्या वेळेला एक्झॅक्ट तुमच्या इथं डोक्यावर ॲट राईट अँगल्स कुठले ग्रहांचे भाग आहेत किंवा कुठल्या तारका आहेत. हं, प्रत्येक कॉस्मिक एनर्जीचा कुठल्याही एनर्जी ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस विथ अ सायनोसायटिक वेव्ह विथ अ सर्टन फ्रिक्वेन्सी. हं, तर हे जे काही आपल्याला माहिती आहे, जे मॉडर्न सायन्सला हल्लीच्या मान्य आहे, हं, की एक्सरे पुढे आम्ही 10 तास थांबू नाही शकत, 2 मिनिटं थांबू नाही शकत. हं, तर त्याचे येणारे इफेक्ट हे इल इफेक्ट्स आहेत. हं, काही रेज जे आहेत त्याचे माणसाला चांगले इफेक्ट्स मिळतात. हं. अल्ट्राव्हायोलेट वगैरे आपण घेतोच रेज. हं, तर मिळणारी जी डिफिशियन्सी आहे किंवा ॲट द टाइम ऑफ युअर बर्थ, हं, कसं आहे की एक चेंडू जर तुम्ही राईट अँगलमध्ये जमिनीवर टाकलात हं, तर मॅक्झिमम एनर्जी विल बी ॲब्सॉर्ब बाय द ग्राउंड. इफ इट कम्स विथ सर्टन अँगल हं, द एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द ग्राउंड विल बी लेस. आपल्या याच्यात 27 नक्षत्र, प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण, हं, जे 360 डिग्री हे त्यांनी 3.3333 याच्यामध्ये डिवाइड केलंय सेक्टर. हं, आणि आपण आपल्या पत्रिकेप्रमाणे बघतो की तुमचं जरी नक्षत्र एक असलं तरी त्यातलं चरण कुठलं आहे, हं, म्हणजे त्या चरणातनं येणारे जे काही सेक्टर आहे त्यातनं येणारी जी कॉस्मिक एनर्जी आहे ती तुमच्या शरीरावर पडत असते. त्याचा मॅक्झिमम इफेक्ट तुमच्या शरीरावर होतो. पण मग मंत्रशास्त्राचा वापर इथे कुठे सुरू होतो? इथंच सुरू होतो. हं, ही जी एनर्जीची डिफिशियन्सी आहे हं, ती भरून काढायसाठी हं, वेगळे वेगळे जे की आता मी बीज मंत्र म्हटलं किंवा बीज आहेत, लम वम रम, हं. हे ज्यावेळेला तुम्ही चॅन्ट करायला लागता, बोलायला लागता, त्यावेळेला ती व्हायब्रेशन्स तुमच्या बॉडीमध्ये तयार होतात. ते ती काय बोलण्याची पद्धत आहे? पद्धत म्हणजे थोडक्यात कसं आहे की हार्टचा डिसीज असलेला पेशंट आला, हं, त्याला आम्ही सांगतो की 2 गोष्टी आहेत की जन्माच्या वेळेला असलेले दोष हं, हे घालवण्यासाठी हं, काय करा, तर ही अमावस्या जी असते आपली, हं, अमावस्या म्हणजे थोडक्यात ब्लॅक बॉडी कंडिशन. हं, मॉडर्न सायन्सला एवढं कळतं की ब्लॅक बॉडी कंडिशन याचा अर्थ तिथं येणारे सगळ्या प्रकारच्या एनर्जीज हं, ॲब्सॉर्ब केल्या जातात. हं, आपण म्हणतो म्हणून ब्लॅक बॉडी कंडिशन म्हणजे अमावस्या. हं, त्यानंतर काळी गाय, हं, आम्ही आमच्या गाईला पवित्र मानतो हं, आणि एवढंच म्हणतो की गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत. हं, मोजायला मी गेलेलो नाही किंवा कुणी गेलेलं नाहीये, हं, परंतु गाईच्या अॅनाटॉमीमध्ये किंवा त्या शरीर रचनेमध्ये हं, असे काही व्हायब्रेशन्स निर्माण होतात हं, की विच आर युजफुल टू ह्युमन बिंग. हं, म्हणजे जसं म्हणतात की गाईच्या शेणाने जर तुम्ही जमीन सारवली तर येणारी रेडिएशन जी आहेत ती ॲब्सॉर्ब केली जातात. हे आता मॉडर्न सायन्सने सिद्ध केलंय. तसं अमावस्येच्या कालावधीत जर तुम्ही एक तूप गुळ पोळीचा लाडू ज्याला म्हणतो आपण मलिद्याचा, हं, तो जर तुम्ही उजव्या हाताच्या तळहातावरनं हं, गाईला भरवलात हं, तर तुमच्या शरीरात नको असलेली सगळी जी काही व्हायब्रेशन्स आहेत, इल पॉवर्स, त्या सगळ्या खेचल्या जातात. पण हे तुम्ही करून बघितलंय? स्वतः बघितलंय हं, आणि मी लोकांनाही सांगतो. कित्येक वेळेला हेही बघितलंय की तुमच्या याच्यामध्ये जर प्रचंड प्रमाणावर इल पॉवर्स असतील किंवा वाईट दोष जर असतील शरीरामध्ये तुमच्या, हं, तर गाय तोंड लावत नाही, हं, गाय तोंड फिरवते. 12 वेळा तोंड फिरवलेली व्यक्ती माझ्याकडे आलेली आहे. हं, हं. सिंपल आहे. पण हे मंत्रशास्त्राचा जो तुम्ही अभ्यास केलेला आहे हां. त्याचा वापर करतात, तर त्याच्यामध्ये हे त्याचा जे वापराची प्रक्रिया नेमकी काय आहे? काय आहे की म्हणजे तुम्ही किती वेळा म्हणायचा, कोणता मंत्र म्हणायचा, कशासाठी म्हणायचा, कधी म्हणायचा, काय? तसं जर तुम्ही बघितलं तर जे मंत्रतंत्र यंत्रावरची जी पुस्तकं बाजारात अवेलेबल आहेत हं, त्यात प्रत्येक याच्यात लिहिलंय की हा मंत्र 30,000 वेळा म्हणा, तिकाटण्यावर बसा, अमुक करा, तमुक करा. हं, हे सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही. हं,
मंत्र हा भाग असा आहे ह्याच्यामध्ये की आम्ही एकच सांगतो की तुम्हाला असलेला प्रॉब्लेम, तुम्ही सप्तशतीचे श्लोक वाचले असतील, त्याच्यामध्ये जो काही पहिल्यांदा भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे मंत्र आहेत. की लम ललिता देवी भ्याम नमः हा त्याच्यावरनं आलेला मंत्र आहे. लम इज रिलेटेड हा वीज मंत्र झाला. ललिता देवी हे दैवत झालं. काय नाही, मी एवढंच सांगतो की तांब्याचं किंवा चांदीचं भांड घ्या, टेबल खुर्चीवर बसा, उजव्या हाताची 5ही बोटं त्या पाण्यात बुडवा, हा मंत्र 21 वेळा म्हणा आणि ते पाणी पेशंटला द्यायला सुरुवात करा. कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत. तुम्ही ज्या वेळेला पाण्यात बोटं बुडवून मंत्र म्हणता ते जर पाणी तुम्ही पिऊन बघितलं तर तुम्हाला त्या पाण्याची टव टोटली चेंज झालेली सापडते. यावर आपण येणार